राज्यात मान्सूनची प्रगती मंदावली असली तरी वातावरणातील अनुकूल बदलांमुळे 23 जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र मान्सूनच्या कक्षेत येण्याची शक्यता आहे. तळ कोकणात 6 जून रोजी मान्सूनचे आगमन झाले होते, परंतु त्यानंतर त्याची गती कमी झाली होती. अरबी समुद्रावरील मान्सूनचा प्रवाह कमकुवत असणे, वायव्येकडून येणारे उष्ण आणि कोरडे वारे, तसेच आवश्यक कमी दाबाच्या प्रणालींचा अभाव यांसारख्या प्रतिकूल वातावरणीय परिस्थितीमुळे मान्सूनची प्रगती खोळंबली होती. मात्र आता मोसमी वाऱ्यांना पुन्हा वेग मिळण्याची चिन्हे दिसत आहेत आणि पुढील 48 तास महत्त्वाचे ठरणार आहेत. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार 23 जून रोजी महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी पावसाची सुरुवात होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे पावसाचा जोर वाढेल. काही तज्ज्ञांच्या मते 23 जून नंतर मान्सून पुन्हा सक्रिय होऊन जूनच्या शेवटच्या आठवड्यात संपूर्ण राज्यात पसरेल. मात्र काही अंदाजानुसार राज्यात 24 जून नंतरच पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. सलग तिसऱ्या वर्षी मान्सूनची वाटचाल जूनच्या मध्यात मंदावली आहे, ज्यामुळे अनेक भागांमध्ये पावसाची प्रतीक्षा लांबली आहे. प्रशांत महासागरात अल निनो दाखल झाला असून त्याचा मान्सूनवर परिणाम होत आहे. तसेच कोरड्या वाऱ्यांचा प्रभाव कमी झाल्यावर मान्सून पुढे सरकेल असा अंदाज आहे.